तर नीट या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणारे 3 जण अटकेत आहेत आणि दोषींवर कारवाईसाठी सीबीआयला सर्वतोपरी सहकार्य करणार असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। इसमें सीबीआई जांच कर रही है। सीबीआई को पूरा साथ हमारी पुलिस देगी और मैं भारत सरकार का और विशेष रूप से जो नीट कंडक्ट करने वाली हमारी बॉडी है उसका आभार व्यक्त करना चाहता हूं कि उन्होंने इसको गंभीरता से लिया, क्योंकि हमारे जो बच्चे हैं वो इतनी पढ़ाई करते हैं और कोई पेपर लीक करे ये बात बिल्कुल गलत है। हम ये चाहते हैं कि जिस प्रकार की कार्रवाई हो रही है उसमें नीचे तक जाकर जो भी इसमें इन्वॉल्व है हर व्यक्ति के ऊपर कार्रवाई हो, उसके लिए पूरा सहकार्य हम लोग करेंगे। या संदर्भात प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्याला आणखी तपशील देतील। प्रीतम, या सगळ्या प्रकरणामध्ये आता काय नवीन तपशील आहेत? रिद्धी, खरं तर राजस्थानमध्ये पेपर फुटीचं हे प्रकरण झालं आणि त्याचा सगळा तपास आणि उलगडा आता हा महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचला। आतापर्यंत 12 जणांची जो आहे ती चौकशी करण्यात आली। त्यातील नाशिकचा शुभम खैरनार, पुण्याचा तो मूळ नगरचा असलेला धनंजय लोखंडे आणि ही पुण्यातील महिला रुशाली वाघमारे मनीषा वाघमारे हिला देखील ताब्यात करण्यात आलेले। त्यांच्यामध्ये काहीतरी संशयास्पद व्यवहार देखील त्याच्यामध्ये झाले, ट्रान्झॅक्शन झाले, व्हॉट्सअप चॅट झाले आणि लॅपटॉप आणि मोबाईल जेव्हा हस्तगत केले पोलिसांनी त्यावेळेस त्यांना सगळ्या बाबींची उकल झाली। खरं तर धनंजय लोखंडेला ताब्यात घेतल्यानंतर वाघमारे, जी मनीषा वाघमारे तिचं नाव याच्यामध्ये समोर आलं आणि पोलिसांनी तिला लगेच तात्काळ जाऊन ती अटक केलेली आहे आणि तिला आता सीबीआय कडे सुपूर्द केलेला आहे, जेणेकरून सगळा पुढचा जो तपास आहे तो देखील अधिक वेगाने होईल। खरं तर महाराष्ट्राचा विचार करता 2.5 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य आता हे टांगणीला लागलेलं आहे आणि देशामध्ये जवळपास 22 लाख विद्यार्थी आहेत ज्यांनी 3 मे रोजी ही नीटची परीक्षा दिली होती, जेणेकरून वैद्यकीय ज्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं। मात्र आता नॅशनल टेस्ट एजन्सी ही देखील सगळ्या सपशेल यांचं हे अपयश आहे। जवळपास 10 वर्षांमध्ये 89 वेळा पेपर फुटीचं प्रकरण झालंय आणि 49 वेळा या परीक्षा ज्या आहेत त्या पुन्हा घेण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे यंदाची देखील आता पुनर्परीक्षा होत आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना दडपण देखील आहे आणि या क्लासच्या माध्यमातूनच हे विद्यार्थ्यांना गेस्ट टेस्टच्या नावाने हे प्रश्न पुरवण्यात आले होते। रोहित पवारांनी देखील 2024च्या याच्यामध्ये आरोप केले होते। 281 प्रश्नांपैकी 131 प्रश्न हे 2024च्या नीटच्या परीक्षेमध्ये फुटले होते। यंदा देखील तसंच झालंय। विद्यार्थी आणि पालक तितकेच दोषी आहेत जे असे कोणी प्रकार करतात। अत्यंत हे गलिच्छ आणि भविष्यामध्ये ज्ञान कोणी कोणाचं चोरू शकत नाही, मात्र असे पेपर फोडून डॉक्टर होऊन याचा काही उपयोग होणार नाही। नॅशनल टेस्ट आणि त्याच्यामुळे या प्रकरणातले जे आरोपी ताब्यात घेतले गेलेले आहेत त्यांच्या अनुषंगाने आता काय कारवाई होते, हे प्रकरण कसं वळण घेतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्ही आमच्याशी जोडलेले राहा प्रीतम।